थोडं खाली कर ना. हे बघ. नाही नाही तेच ठेवतो. भाऊ मुंबईत झाला का रे? मुंबईत पाऊस सुरू आहे प्रचंड. कुठेतरी विमानं सुद्धा उशिराने जात आहे, काही काही तर रद्द झालेले आहे. फटका बसतोय आमदारांना सुद्धा. निसर्गाचा फटका हे कुठल्याही व्यक्तीला बघून पडत नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मागील 2-3 दिवसापासून मुंबईत अतिवृष्टी चालू आहे आणि या अतिवृष्टीचा फटका सगळ्यांना, सामान्य माणसापासून तर सगळ्यांनाच लागतो आहे. तसं आमचं विमान आता उशिरा झालं आहे आणि निश्चितच विधान भवनाला जायला पण उशीर होईल. अधिवेशन सुरू आहे, पण आता निसर्गाचा फटका आहे तर हा सगळ्यांना सहन करावा लागतो. खरं तर कामकाजावर काही परिणाम होईल किंवा कामकाज पुढे ढकलायला पाहिजे वगैरे असं वाटतं? आता तिथली परिस्थिती एकदा पोचल्यानंतर बाकीचे आमदार पोचले नाही पोचले, ट्रेन पण उशिरा आहे आणि समजा असं राहिलं तर निश्चितच थोडंसं कामकाज पुढे ढकलण्यात येईल असं मला वाटतं. कुठतरी प्रचंड पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहे, नुकसान होत आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी भरलं आहे, जाण्या येण्यासाठी सुद्धा अडचणी असतात. निश्चितच तिथल्या महापौर जे आहेत तावडेताई, ते दिवस रात्र फील्डवर काम करतात. आपण हे सगळं बघतोय आणि निश्चितच एक डिझास्टर मॅनेजमेंटचा विषय आहे आणि ते निश्चितच चांगलं काम करत आहे. आणि पण निसर्गाचा फटका असतो, अतिवृष्टी असते तर कुठलंही सगळ्यांच्या बाहेरचं कंट्रोल करण्याच्या बाहेरचं असतं. पण एक तावडेताई चांगलं काम करतात आहे, आपण सगळं बघतोय. आणि विरोधक कुठेतरी त्यांच्यावर टीका करतात, तुम्ही म्हणता चांगलं काम. विरोधकांचं कामच टीका करणं आहे. आता जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी येते तेव्हा आपण बघतो US सारख्याही देशाला एवढा मोठा फटका लागतो किंवा अजून डेव्हलप कंट्रीज आहे त्याला पण फटका लागतो. म्हणून निसर्गासमोर कोणीच नाही. थँक्यू. भाऊ